चला 3 षटकांचा मॅच असेल आणि या मॅचकडे आपण जातोय. तर एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी या संघाने आयोजित केलेलं आहे. सध्या तरी आपण जर पाहिलं बघा बक्षिसं कशी लावली जातात. तर एक स्पर्धा सुरू आहे ते म्हणजेच सीतामाता अर्जुन गल्ली एकता ग्रुप यांच्या माध्यमातून दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो शॉर्ट थर्डमॅन वरनं शतरक्षक नसल्यामुळे चेंडू चाललाय ते डिक्लेरेशन झोनच्या बाजूनं. या 2 धावा असतील कारण डिक्लेरेशन झोनला चेंडू या ठिकाणी टच झालाय. तर एक पारितोषिक असं लावलं आहे त्या स्पर्धेमध्ये की मधुकर नामा गावंड दुर्शेत पेन या ठिकाणी की एखाद्या खेळाडूने जर 30 धावा पूर्ण केल्या तर त्याला 2 गुंठे जागा दिली जाते. म्हणजे जवळजवळ पेन मध्ये 2 गुंठे जागा त्या सुद्धा 30 धावा पूर्ण करणाऱ्याला. इथे नाहीये, इथे लक्षात असू द्या. इथे असं काय क्या बात आहे, क्या बात आहे. नजर हटी दुर्घटना घटी. तुषार याला नजर ठेवावी लागेल चेंडूवरती आणि जर चेंडूवरती नजर नाही ठेवली तर मात्र समोरचा जो संघ आहे तो नक्कीच चांगली बॉलिंग करण्यासाठी माहीर आहे. कारण की जितू याच्याकडे भरपूर अनुभव बामणगाव संघामधून खेळत असताना त्याने अर्जित केलाय, प्राप्त केलेला आहे. आज लक्षात असू द्या की आज इंडियन प्रीमियर लीगचा मला वाटतं पहिला सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. दरम्यान हा जो मॅच आहे दुसऱ्या फेरीतील शेवटचा मॅच म्हणजेच तिसरा मॅच दुसऱ्या फेरीतील आपण पाहतात आई माऊली नागले विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स. या दरम्यान आपण पाहू शकता नक्कीच एक चांगलं क्रिकेट. जितू याचा गोलंदाजीचा प्रत्यय जर आपण पाहिला जितू बरफ याच्या माध्यमातून तो फक्त चेंडूला गती परिवर्तन करतोय. टप्पा मात्र अचूक राखण्यामध्ये त्याला यश प्राप्त झाले आणि तो यशस्वी झालेला आहे. याची गरज होती त्याच्या संघाला. एक चांगलं गोलंदाजी एक चांगलं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतंय आतापर्यंत. राईट मुहूर्त विकेटचा मारा. आता मात्र ओव्हरपेज डिलिव्हरी चेंडूच्या खाली शतरक्षक रंगनाथ आणि चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला आणि या ठिकाणी 2 धाव पूर्ण. 2 धावेनं धाव फलक आपण पाहू शकतात पुढे सरकतो जाऊन पोहोचतो 4 वरती. आपण पाहतात साई आधार चषक 2025 चं हे आयोजन आणि साई आधार स्पोर्ट्स नागले या संघाने आयोजित केलेली स्पर्धा. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य भरपूर जणांनी आम्हाला दिलं. दरम्यान तुषार आता मात्र पुन्हा एकदा बीट झालाय. नजर हटी दुर्घटना घटी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे की इथे मात्र जितू याने चांगली बॉलिंग केलेली आहे, चांगली गोलंदाजी. 5 धावा जरी आल्या असल्या तरी सुद्धा त्यासाठी चेंडू किती खर्च झाले तर आपण पाहू शकतात 5 चेंडू खर्च झालेले आहेत. जितेंद्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. महेश जाधव क्या बात आहे. सुरेख शॉट. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाजूनं चौकार. सामना सुरू आहे आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा तिसरा मॅच. यानंतर आपण पाहणार आहोत चौथ्या फेरीला सुद्धा लगेच सुरुवात होईल. त्यामध्ये 1 मॅच आणि 5व्या फेरीमध्ये 1 मॅच असे एकूण 11 मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळतील. नॉकआउट गेम प्रत्येक फेरी नॉकआउट असेल. देवेश डोले बॉलिंग मार्क वरती. धावसंख्या आहे का षटकाच्या समाप्तीनंतर किती धावसंख्या झाली तर 9 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. तुषार चौधरी आणि महेश जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणून किमान 35 ते 40 धावा बनवावे लागतील कारण की समोरचा संघ सुद्धा एक स्ट्रॉंग संघ आहे. हलक्या हातानं बॅकपटवरती जातोय. थोडासा नक्कीच हाईट मॅटर या ठिकाणी पाहायला मिळाला. जेव्हा फलंदाजाने हा चेंडू खेळला होता थोडासा हवेमध्ये होता त्यामुळे पंच
नक्कीच दर्शवतात की हाईट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. देवेश ढोले याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. धावसंख्या पुढे सरकली गेली 10 या धावसंख्येवरती. महेशाच्या माध्यमातून एक बाउंड्री आतापर्यंत अर्जित केली गेली आहे ऐमावले नागले या संघासाठी. पाहणं गरजेचं आहे समोरच्या पंचांकडे अपील या ठिकाणी आपण जर पाहिला या ठिकाणी आपण पाहू शकतो. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. नक्कीच मी विनंती करेन इथे कॉर्डिनेशन नव्हतं त्यामुळे पंच सुद्धा आपण जर पाहिलं तर बॉलरची सुद्धा तेवढीच तळमळ असायला हवी कारण की बॉलरला सुद्धा समजत असतं. त्यानंतर किपर सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहतोय किपरला सुद्धा तर किपरची अपील होती मात्र जास्त अपील देवेश याच्या माध्यमातून सुद्धा अपील होणं गरजेचं आहे कारण की कॉर्डिनेशन पाहिलं जातं साऊंड घेतला जातो. नक्कीच समोरचे पंच त्या ठिकाणी तटस्थ असतात आणि आपण पाहतोय की एखादा ग्रिपचा आवाज असेल किंवा मग बॅट साऊंड असेल त्याविषयी आपण जर पाहिलं तर नक्कीच एक शंका निर्माण करायची असते. दरम्यान हा चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. डिक्लेरेशन झोनच्या बाजूने 1+1. विकी खरपडे आपला मॅन ऑफ द मॅच एक राहिलाय पण स्वीकारायचा आहे आणि या ठिकाणी उपस्थित झालेत संतोष कोम. मला वाटते आज थोडस उशिरा नका होईना संतोष यांचं आगमन झालेलं आहे. जितेंद्र तुंबडा यांच्या माध्यमातून विकी खरपडे यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. टायगर स्पोर्ट बेपाडा संघाचा अजून एक खेळाडू या ठिकाणी दाखल झालाय. वाह क्या बात आहे. सुरेख फटका सुरेख फटका महेश याच्या बॅट मधनं षटकार. बाउंड्री पंचांना विनंती आपण सीमारेषे लगत या जेणेकरून चेंडू सहजतेनं मैदानामध्ये पोहोचवता येईल किंवा मग अडवता येईल बाहेर षटकार जाणाऱ्या चेंडूवरती. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. या षटकाचे चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाल्यात. देवेश पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता चेंडूला. क्षेत्ररक्षक थोडासा फाईन गेला चेंडू. क्षेत्ररक्षक होता फाईन शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. धावफलक आपण पाहिलं तर 1 न पुढे सरकते. धावसंख्या 19. देवेश ढोले 4 चेंडू आतापर्यंत टाकतो म्हणजे अजून सुद्धा मला वाटतं एकूण या इनिंग मध्ये 8 चेंडूचा एकूण खेळ बाकी आहे. त्याच्यातले 2 चेंडू हे देवेश याला टाकायचे आहेत. तुषार याच्या बॅट मध्ये नक्कीच सध्या तरी टायमिंग चांगली होताना दिसत नाहीये. एकच धाव या ठिकाणी मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न खराब थ्रो आणि या ठिकाणी 2 धाव पूर्ण. या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. एक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकाचा. आई माऊली नागले संघाने या मैदानावरती मला वाटतंय एका पारितोषिकावरती या अगोदरच्या टुर्नामेंट मध्ये जी स्पर्धा आयोजित केली गेली होती मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक पटकावलं होतं. किती क्रमांक पटकावला होता तर मला वाटतं 3रा क्रमांक त्यांच्या नावावरती गेला होता. म्हणजे त्यांच्यासाठी थोडंसं लकी असलेलं हे मैदान आहे. चला जाऊया त्यानंतर डीजे यांच्याकडे ऐकूया सुंदर असं गीत. मला वाटते पॉवर थोडीशी कमी आहे त्यामुळे आमचे डीजे शांत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये आम्हाला आयोजकांनी सांगितलंय हरकत नाही प्रेक्षकांना सांगे की उद्याच्या दिवशी आम्ही जनरेटर मागू तुम्हाला चांगली गाणी सुद्धा ऐकायला मिळतील.
धावसंख्या आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, महेश आणि तुषार. तर बॉलिंग मार्क वरती कल्पेश थालकर. आय थिंक लेफ्ट आर्म बॉलर आहे, त्याला कशा पद्धतीने खेळला जाईल. शॉर्ट पेच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडूला सोडून दिलं होतं, पाहिलं की चेंडू शरीरापासून लांब जातोय, चेंडूला सोडलं. धावफलक आपण पाहू शकता 1 न पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 22. काय घडतंय तर इथे चांगली बॉलिंग सध्या तरी केलेली आहे आणि लक्षात असू द्या जो संघ जिंकेल त्याला बाय असेल. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल की यानंतरचा जो मॅच असेल ईगल आणि टायगर या दोन संघादरम्यान पाहणं गरजेचं आहे. महेश या ठिकाणी बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न करत असताना ते मात्र महेश नाराज करेल त्यांच्या प्रेक्षकांना. लगातार 2 चेंडू डॉट खेळलेत, 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत, दोन्ही सुद्धा डॉट. 4 चेंडू शिल्लक. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट बॉल. महेशाची चेंडू सोडण्याची स्टाईल जरा बेसिकली क्रिकेटसाठी जी वापरली जाते तशाच पद्धतीने तो एक पाऊल पुढे टाकतो आणि चेंडूला सोडून देतोय. धाव फलक वाईट न पुढे सरकले गेलं. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 23 धावा. म्हणजे या मुबलक नसतील, अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये किती धावा घेतल्या जातील पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण बघा, ऑनसाइडचं क्षेत्ररक्षण आणि ऑफसाइडचं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद होईल महेश. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य या आयोजकांना लाभलं गेलंय. आदरणीय सन्मान्य श्री नरोत्तमजी जगन तुंबडा साहेबांच्या माध्यमातून, जे नागलेगावचे माजी सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. बघा ट्रॉफीज किती छान आहेत. त्यानंतर आणि जी ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे ती कैलासवासी जगन जाण्या तुंबडा यांच्या स्मरणार्थ आलेली आहे, पहिल्या क्रमांकाची. त्यानंतर श्री विजय मोहन तुंबडा यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी दामू जाण्या तुंबडा यांच्या स्मरणार्थ आलेली आहे. त्यानंतर सन्मान्य श्री सागर यशवंत तुंबडा यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभली आहे, ते म्हणजेच कैलासवासी यशवंत जाण्या तुंबडा यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आलेली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान निर्धाव चेंडूची समाप्ती. एक सुंदर गोलंदाजी केली जाते, सुंदर बॉलिंग या ठिकाणी पाहायला लागले. धावसंख्या कायम आहे अजूनपर्यंत. जर आपण पाहिली तर 23 वरती थांबलेले आहे. चेंडू टाकून झाले आतापर्यंत या षटकाचे, ते म्हणजेच 4 चेंडू टाकून झाले. तर या ठिकाणी चेंडू चाललाय, इथे मात्र पाहणं गरजेचं कुठे जातोय तर डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू चाललाय. 2 धावा मिळतील. बॅटला लागून चेंडू गेला होता त्यामुळे 2 धावा मिळतील. धावफलक पुढे सरकते 25 वरती. आय थिंक शेवटचा चेंडू शिल्लक असेल, शेवटचा चेंडू शिल्लक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो, ऑन साइडला कडक शॉट. क्षेत्ररक्षक आहे रंगनाथ. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण झाला, तिसऱ्या धावचा प्रयत्न होतो आणि तिसरी धाव सुद्धा सहजतेनं पूर्ण होईल का? तर 3 धाव पूर्ण, 4थ्या धावचा प्रयत्न होतोय आणि 4 धावा पूर्ण झाल्यात. कुंदन बाद झालाय. 4 धाव पूर्ण, धावसंख्या 29. 30 धावांचं लक्ष 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आम्हाला आर्थिक सहकार्य सुद्धा लाभलंय आणि ट्रॉफी अजून मला वाटते जर पाहिलं आपण तर सन्मान्य देवेंद्रजी पाटील पांजू गावातून, रमाकांतजी शंकर पाटील, कैलासवासी रमाकांतजी शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द, मला वाटते उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशा ट्रॉफी
मला तर ट्रॉफीज देवेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. तसेच सामनावीर म्हणून ज्या ट्रॉफीज आल्या आहेत, मॅन ऑफ द मॅच करण विजय तुंबडा आणि यश विजय तुंबडा यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी सुद्धा आलेल्या आहेत. तसेच आर्थिक सहकार्य या आयोजनासाठी लाभलंय ते म्हणजेच सुनील पागी साहेबांच्या माध्यमातून, पद्मनजी शेलका साहेबांच्या माध्यमातून, श्री गणेश शेलार साहेबांच्या माध्यमातून, तसेच भरतजी देवलीकर साहेबांच्या माध्यमातून, तसेच सन्मान्य बेबी एरंडे मॅडम, तसेच सुरेखा कोदे मॅडम, त्यानंतर सन्मान्य श्री सुरेखा जाधव, सन्मान्य श्रीमती सुरेखा जाधव मॅडमच्या माध्यमातून सुद्धा, भालचंद्रजी पाटील काकांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य लाभलंय. रमेशजी गांजारी साहेबांच्या माध्यमातून म्हणजेच बापूंच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. तसेच प्रमिळा कोदे आहे, सरपंच आहेत या विद्यमान सरपंच प्रमिला कोदे मॅडम, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहकार्य लाभलाय. तसेच देवेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा ट्रॉफीज आपल्याला आलेल्या आहेत. पंकजी हजारे साहेबांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. तसेच लीलाधरजी कोदे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य म्हणजेच पाण्याची व्यवस्था आपल्याला झालेली आहे. मुन्नाबाई चव्हाण, जशवंत चव्हाण यांच्या माध्यमातून शिलोत्तर येथून चेंडूंची व्यवस्था आपल्याला झालेली आहे. तर गणेशजी मोरेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. तसेच जितेंद्र दामोदर पाटील, जितू पाटील दादांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. तसेच आदरणीय सन्मान्य कृष्णा लोखंडे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य आणि लक्षात असू द्या, विकी खरपडे आपला एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे ते घेऊन जायचं आहे. तर चला, टार्गेट आहे ते म्हणजेच 30 धावांचं. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक सूरज आणि सूरजाच्या हातातनं झेल सटकलाय. भरपूर लांबचा पल्ला गाठायचा होता सूरज याला. संधी निर्माण झाली होती तुषार याच्या पहिल्या चेंडूवरती. 2 धावा मात्र आल्यात आणि अर्जुन ज्याचं लक्ष नेहमी टार्गेट वरती असतं त्याला मात्र दिलाय जीवदान. एक जीवदान या ठिकाणी किती महाग पडतंय हे कालच्या दिवसामध्ये पाहिलंय आपण. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षण पुन्हा एकदा शतरक्षण खराब. 2 धावा पुन्हा एकदा गेल्यात. अर्थातच इथे थोडीशी नाराजी आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावा तब्बल मिळवल्या गेल्यात. तुषार चौधरी बॉलिंग मार्क वरती. त्याच्या सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत अर्जित केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस फेरबदल, थोडासा परिवर्तन, आणि परिवर्तन ही संसार का नियम असे म्हटलं जातं. अपील केले जाते मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू ट्रॅव्हल करत होता,
लेग स्टंपच्या जवळजवळ बाहेर इम्पॅक्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग बायच्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 5 या धावसंख्येवरती. 4 या वैयक्तिक धावसंख्येवरती अर्जुन, आणि अजून सुद्धा अकाउंट उघडायचं आहे ते म्हणजे रंगनाथ वलबी यांना. तुषार बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. क्या बात आहे. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय. कधी कधी या पिच वरती मी म्हणेन अशा ठिकाणी चेंडू पडला की काही ठिकाणी चेंडू खाली राहतोय, काही ठिकाणी उसळी घेतोय. आपण जर पाहिलं असेल महेंद्र स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करत असताना याचा अनुभव नक्कीच आम्हाला सुद्धा भरपूर वेळा आला होता. दरम्यान हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. धाव फलक 1 न पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 6 या धाव संख्येवरती. कश्मकश मुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा चेंडू अजून सुद्धा या षटकाचा शिल्लक. शॉर्ट पिच बॉल नक्कीच एक चांगला नाही. ते आपण जर पाहिलं, पंच दर्शवतात की हा चेंडू आपण जर पाहिला तर पंचांच्या नजरेमध्ये नक्कीच एक वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या झाली 7. आता मात्र एक बाउन्सरची ताकीद दिली गेली आहे. तुषार चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख कमबॅक आणि धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर कुठलाही गडी जरी मिळवला नसला तरी सुद्धा जबरदस्त गोलंदाजी. 7 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. आता 12 चेंडू शिल्लक असेल. 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए संघाला. एक मिसफिल्ड आपण जर पाहिली तर अर्जुन याचा जो झेल सोडला होता त्यानंतर सूरज याच्याकडनं अजून एक मिसफिल्ड झाली होती. मात्र त्या व्यतिरिक्त चांगलं क्षेत्ररक्षण हे केलेलं आहे. क्षेत्ररक्षक नाहीये आणि असा तरी फरक पडला नसता, कारण की चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रसल ब्राह्मणगाव असं आम्हाला नक्कीच प्रदीप यांच्या माध्यमातून माहिती मिळते. टायमिंग लाजवाब. फक्त चेंडूला टाइम केलं गेलं. चेंडूच्या दिशेमध्ये थोडासा बदल, मात्र गती वापरली गेली. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. क्या बात आहे. ऑफ साइडच्या दिशेने चेंडूला खेळला होता. पुन्हा एकदा मिसफिल्ड. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार. कुणाला हॅलो, कुणाला कुठे कुठे लपवणार हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. बुडत्याला काडीचा आधार म्हटला जातो. गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा बदली केली लगेच क्षेत्ररक्षकाची. संख्या आहे ती म्हणजेच 17. इथे आपण पाहतोय की फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच रंगनाथ. सतराचा खतरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. रंगनाथ बाद झालाय आणि आलाय जितेंद्र बरफ.
हॅलो चेक. जितेंद्र बरफ नवीन फलंदाज. 9 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला जातो. चेंडूला क्षेत्ररक्षक नाहीये. हा सुद्धा चेंडू झालाय फरार, कारण की धावा येतात त्या 4 चौक. हा नक्कीच, अर्थातच आपण जर पाहिलं तर आमच्या प्रेक्षकांचं दरम्यान धावसंख्या पुढे सरकते. गलीच्या क्षेत्रात चेंडूला ढकललं होतं जितू याने. तीन धावा पूर्ण. धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या 24. 6 धावां किती चेंडू मध्ये? 8. 7 चेंडू मध्ये. लागला जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचललं आणि हा थ्रो नक्कीच चांगला होता. किती धावा पूर्ण होतील? तर हा पूर्ण होतील. धावसंख्या झाली हॅलो 26 धावा झाल्यात, म्हणजेच 4 धावांची गरज आहे. हॅलो चेक. हॅलो, कुठला बॉलर येतोय, कुठला गोलंदाज येतोय? मी म्हणेन 6 चेंडू आणि 4 धावा. प्रदीप, किती धावा डिफेंड झाल्यात शेवटच्या षटकामध्ये? शेवटच्या षटकामध्ये किती धावा डिफेंड झाल्यात? 4, 5, 6 या मैदानावरती 5 धावा डिफेंड झाल्यात. गोलंदाज होता सूरज, मात्र होता सूरज माळी. आता सूरज 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. पाहूया. हवेमध्ये चेंडू. जितू याला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. या चेंडूला जितूने नक्कीच ढकललाय. चेंडू चाललाय नक्कीच डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधनं. थोडासा गलीच्या दिशेने वळला होता आणि 3 धावा पूर्ण होतात. बघा, पहिल्या चेंडूवरती शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकली गेली. एक लक्षात ठेवायचं असं गोलंदाजांनी, जर तुम्हाला शॉर्ट पिच चेंडू टाकायचे आहेत तर तुमचा क्षेत्ररक्षक, जे मागे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मागे ठेवणं गरजेचं असतं. समोरचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ किंवा मिड ऑन आतमध्ये आणायचं असतं. ह्या भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शिकण्यासारख्या आहेत, कारण की तुम्ही शॉर्ट पिच चेंडू टाकता त्यावेळेस जास्तीत जास्त फलंदाज मिडविकेट पासून स्क्वेअर लेग पर्यंत किंवा मग फाईन लेग पर्यंत जास्तीत जास्त खेळत असतो. हे ऑब्झर्वेशन नक्कीच फार महत्वाचं आहे. बघा, जर तुम्ही खाली टाकला तर तो व्ही शेप मध्ये खेळलाय, त्याने समोर खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक जेव्हा तुम्हाला ठेवायचा असेल तेव्हा तुम्हाला खाली टाकावा लागेल चेंडू. मात्र इथे संघ जिंकलाय तो म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए संघ. खूप खूप अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल नक्कीच खूप खूप आभार. ते म्हणजेच आई माऊली नागले या संघाचे. 2 नागले संघ बाहेर काढले त्या संघाने आज. मला वाटतं पहिला मंगलमूर्ती नागले आणि त्यांच्या शेजारचा संघ आई माऊली नागले, या दोघांना सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या बाहेर काढलाय. अजून एक नागले संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे इगल, आणि त्यांच्या समोर आहे आजच्या दिवसातल्या कुठलाही स्टार खेळाडू न घेता खेळलेला संघ तो म्हणजेच टायगर स्पोर्ट्स. मात्र मी म्हणेन त्यांचे मेन प्लेयर जे आहेत संतोष कोम या ठिकाणी उपस्थित झालेत. संतोष कोम ऍक्शन मध्ये असतील